धन्यवाद. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आज आपण ज्या मुख्य कार्यासाठी इथे उपस्थित आहोत त्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी विनंती करणार आहे मंचावरील सर्व मान्यवरांना आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय दिलीप वळसे पाटील, पोपटरावजी पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले, माननीय विनायक देशमुख, दादाभाऊ कळमकर, मंदिर है सत्य शिवाहुन सुंदर है, सत्य शिवाहुन सुंदर है, सत्य शिवाहुन सुंदर है. यानंतर मी विनंती करतो बोठे साहेबांचे खास मित्र आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी हसवणारे माननीय डॉक्टर संजय कळमकर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कारभारी जिल्ह्याचे या प्रत्येकाने जतन करून ठेवाव्या अशा एका ऐतिहासिक पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त उपस्थित आदरणीय अण्णा व इतर सर्व सन्माननीय व्यासपीठ, नगर जिल्ह्यामध्ये निदान या पुस्तकाच्या निमित्तानं असा दिवस दिसणं हे सर्व कार्यकर्त्यांच्याच नव्हे तर सामान्य लोकांच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे. विविध पक्षाचे सर्व नेते एका प्रतिभेनं या ठिकाणी एकत्र आणलेले आहेत. नाव बाळ असलं तरी अंगामध्ये वेगळी ताकद आहे हे आपल्या प्रत्ययाला या ठिकाणी येते. दुर्दैव असं आहे की कुठलाही संपादक हा साहित्यिक होऊ शकतो पण साहित्यिक हा संपादक होऊ शकत नाही. कारण पत्रकार हा प्रवाही साहित्यिक असतो आणि 100 लेख ज्यामध्ये या जिल्ह्याची जडणघडण आहे. 1818 साली पहिला कारखाना हरेगावला सुरू झाला. त्यानंतर 1835ला डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि डॉक्टर पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केलेला प्रवरानगरचा कारखाना, तिथून सुरू झालेली ही सहकाराची चळवळ. त्यामुळं आज आपली खेडी शाबूत राहिली, समृद्ध राहिली. अनेक जण आज पोट भरतायत असं सरळ म्हणायला हरकत नाही. परंतु आपल्याकडे 2 विषय असे आहेत की ज्यावर कोणी बोलतं त्याला लायकी लागत नाही, शिक्षण आणि राजकारण. म्हणजे तू शिक्षणावर बोलला म्हणजे तू किती शिकलेला आहे असं विचारायचं नाही, तो बोलू शकतो. आणि राजकारणावर तर कुणीही बोलतो, तो आपला हक्काचा विषय आहे. अनेक साहित्यिकांनी राजकीय लोकांचं विडंबन करून पुरस्कारही मिळवलेले आहेत. ते खरं असो नाही तो खोटा असो, परंतु तो एक साहित्याचा राजकारण हा आवडता विषय आहे. परंतु त्याची दुसरी बाजू खूप मोठी आहे. आज शहरीकरण जे वाढतंय हे खेडे सगळे शाबूत राहिले या समृद्धीमुळे, या साखर कारखान्यांमुळे. या सर्व कारभाऱ्यांनी किती कष्ट घेतले हे बाळनं आपल्या पुस्तकात सखोलपणे मांडलेलं आहे आणि आज ते आपल्या हातामध्ये एकत्रीकरण त्यांनी दिलेलं आहे. आपल्याकडे राजकारणी लोकांचं आकर्षण फार असतं पण त्यांची दुसरी बाजू, कष्टाची बाजू आपल्याला माहीत नसते. काही जण तर म्हणतात की सामान्य माणसं वर गेले पाहिजे. असंच गावामध्ये लोक म्हणायचे आता सामान्य माणसं वर गेले पाहिजे, तेच कशाला. मग एकाला म्हटले तू उभा राहा, तो म्हटला मी बरा आहे, समाजसेवा करतोय. नाही म्हटले उभा राहा, राहिला उभा. प्रचार जोरात सुरू झाला, निवडणूक 2 दिवसावर आली.
म्हटले आता तुझी 2 तुकडे जमीन आहे ती विकून टाक, हातातोंडाशी आलेला घात जाईल, आपल्याला 2 दिवस काहीतरी करावं लागेल. तो म्हटला मी यासाठी उभाच नाही, मी सामान्य माणूस आहे, तुम्हाला वर पाठवायचं म्हणून उभा राहिलो. ते म्हटले नाही सोपं आहे, थोडंसं राहिलं विकावं लागेल. तो म्हटला गिऱ्हाईक म्हणे आम्ही पाहिलेलं आहे, गावागावात अशा टोळ्या आहेत. त्या बिचाऱ्याचे 2 तुकडे विकले. काय केलं त्याचं त्यांना माहीत. निकाल लागला. निकालाच्या दिवशी त्या सामान्य माणसाच्या घरासमोर प्रचंड गर्दी, सगळ्यांच्या हातात हार. आणि एक जण म्हटला की पराभव झाला म्हणून त्यानं एवढं खचून जायला नको होतं, आत्महत्या करायला नको होतं. मग दुसरा म्हटला आपण कधी खोटं बोलत नाही, आपलं वाक्य काय आहे, सामान्य माणूस वर गेला पाहिजे. असे सामान्य माणसं आम्ही कायम वर लावतो, त्याची काही गरज नाही. अहो ज्यांच्यात क्षमता आहे त्यांना करू द्या, तो राजकारणाचा भाग आहे, टीका करणं टिप्पणी करणं. पण ज्यांनी आज अनेक भाग समृद्ध केला, शिक्षण संस्था काढल्या, पुण्या मुंबईची मक्तेदारी होती डॉक्टर इंजिनियर तयार करण्याची. आज आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेतून अनेक मुलं या जागतिक उदारीकरणामध्ये सहभागी झालेले आहेत. या शिक्षण संस्थेतून प्रचंड फायदे आहेत, त्याकडे आपण पाहत नाही. मध्यंतरी आमदारांची वेतनवाढ झाली त्यावेळेस मलाही वाटलं लिहावं. लोक म्हणायचे कशाला यांना वेतन पाहिजे, मी म्हटलं खरंच नकोय, मी लिहायला लागलो. पण लिहिता लिहिता अशी बाजू करत गेलो की वेतन गरजेचं आहे यांना. आणि मग ते वाचून विदर्भातल्या एका आमदारांचा फोन आला की मी आता माझी आमदार आहे, पण लोकांच्या भीतीनं मी आता माळ्यात राहायला गेलोय, कारण परवडतच नाही, अशी परिस्थिती आहे. मग चुका आपल्याच आहे. फक्त आपण या ज्यांनी खूप मोठं साम्राज्य उभं केलंय अशा लोकांना नावं का ठेवतो, ही दुसरी बाजू. कर्तृत्व किती आहे हे बाळानं दाखवलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला निवडणूक लढवायची, सरपंच व्हायचे, तुम्हाला 100 रुपये सरपंचाने दिले, मत दे, आणि तो सरपंच झाल्यावर जर तुम्ही गेले आमच्या गल्लीत बल्ब नाही, तर तो सरपंच जर म्हटला 100 दिले होते त्यातले 20चा बल्ब घ्यायचा, काय बिघडत होतं का? ह्या सवय आपण लावून ठेवल्या. एरवी साधं पाणी पिणारे आपण बिस्लरीशिवाय काही पितच नाही, तर त्या निवडणुका राहिल्या का, म्हणून चूक कुणाची आहे याचाही विचार आता आपण सामान्यांनी केला पाहिजे. हे सगळे बारीक बारीक बीजं या पुस्तकात सापडतात. आणि गर्दी जमणं म्हणजे कर्तृत्व आहे आणि मी निवडून येईल असा विषय नाही. मध्यंतरी एक आपल्या लावणी नृत्य सादर करणाऱ्या बाईंच्या समोर सुद्धा प्रचंड गर्दी असायची. त्यामुळे त्यांना वाटायचं की मी इतके लोकप्रिय आहे की मी निवडून येऊ शकते. पण ती गर्दी नृत्य पाहण्यासाठी होती, मतं देण्यासाठी नव्हती. आपल्याकडे प्रॉब्लेम हाच येतो. रामदेव बाबांना सुद्धा वाटलं की इतके लोक योगासनं करतात, मी हळूहळू आसनापर्यंत जाऊ शकतो. गर्दी कशाची आहे ओळखणं फार गरजेचं आहे. मी तर एकदा लिहिलं होतं, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असं म्हटले की आमच्या भाषणाला गर्दीच नसते, कारण ते कळत असं बोलतच नाही. पुण्याला पहिल्या दिवशी गर्दीच नव्हती, सगळ्या खुर्च्या मोकळ्या होत्या. आणि तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी होती, कारण पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम होता. लोकांनी खुर्च्या तोडल्या, प्रचंड गर्दी. मग ते अध्यक्ष म्हटले पुढच्या संमेलनाला आता असं करा, गर्दी जर हवी असेल तर 2 माईक लावा, तिकडे एक इकडे. अध्यक्षाचं थोडं भाषण, एक लावणी, लावणी झाली की थोडं भाषण. मग ते सुरू झालं, 2 वाक्य भाषण, मग लावणी, लावणी झाली की भाषण, शेवटी अध्यक्षच लावणी म्हणायला लागले. मग काय असतं, आपली प्रतिमा काय आहे ती आपण जपली पाहिजे. म्हणून या जिल्ह्यामध्ये हे जे कर्तृत्ववान माणसं होऊन गेले, शून्यातून विश्व उभं केलं, आज त्यांचे वारसदार ते विश्व सांभाळत आहेत. अनेक जण आज आपले तालुके समृद्ध आहेत. आणि या समृद्धतेला निश्चितपणे आपण नकारात्मक दृष्टीनं न पाहता सकारात्मक दृष्टीनं कसं पाहू याचं बाळनं या पुस्तकामध्ये विवेचन केलेलं आहे. त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. फक्त राजकारणच नाही, साहित्यिक यात आहेत, आप्पा कोर्टेसारखे हमाल यात आहेत, उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अण्णासाहेब यात आहेत. आता आपण एखाद्या माणसावर एकदा जबाबदारी टाकली, भ्रष्टाचार झाला की आपण काहीच करायचं नाही, अण्णांकडेच जायचं, कारण अण्णांकडेच ती जबाबदारी आहे. त्यामुळे पोपटराव सुद्धा भ्रष्टाचारावर फारसं बोलत नाही. त्यांना माहित आहे हा न संपणारा विषय आहे, हे अण्णा पाहतात. मी आपलं पाणलोट वगैरे पाहतो. असं म्हणजे समाजकारणात सुद्धा राजकारण असतं, पण ते दिसत नाही, असं तो प्रकार असतो. असं ते सगळं असो. मी आता जास्त बोलत नाही, कारण नंतर मला जिल्ह्यात 8 दिवस सोडून जावं लागेल. आपण मी जे सामान्य लोकांचे मतं मांडले त्याला निश्चित सहमत असाल. मी या लेखनाची बाळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जतन करावं असं हे पुस्तक, या नगर जिल्ह्याचा इतिहास जो पुढच्या पिढीला उपयुक्त ठरेल. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाचं यामध्ये जे वर्णन आहे ते अत्यंत चपखल आहे. बाळाला मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.